चपात्या उरल्यात काळजी करू नका, तर त्या चपात्यांपासून बनवा एकदम चविष्ट असा हा पदार्थ. तर त्यासाठी मी घेतल्या आहेत 2 चपात्या. आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया आणि तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. आधी मी एक चपाती तोडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहे. तुकडे करून झाले आहेत. आता मिक्सरचं झाकण लावायचं भांड्याचं आणि हे आपण वाटून घेऊया. हे बघा वाटून झाली आहे चपाती. आता असेच मी दुसरे पण चपातीचे तुकडे तोडून ते पण वाटून घेतलेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढायचं आहे. त्यानंतर घ्यायचा आहे गूळ. गूळ किसून घ्यायचा आहे आणि गूळ आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, कमी जास्त करू शकता. जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गूळ इथे कमी जास्त करू शकता. आता इथे माझा गोळ किसून झालेला आहे. आता आपण गूळ आणि जी चपाती आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेली आहे, हे दोन्ही पण परत एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून. इथे बघा मी गूळ टाकलेला आहे. त्यानंतर आता टाकणार आहे चपाती. आता मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता हे ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून झाल्यानंतर ह्याच्यावर टाकायचं आहे 1 चमचा तूप. त्यानंतर टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स टाकून हे मिक्स करून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकू शकता. अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.